नमस्कार. फर्स्ट एक्झाम डेफिनेशन्स पुस्तक आपण वापरतोय तालगंध. तर मात्रा असं एक्झाममध्ये विचारतील. तर मात्रा बाय डेफिनेशन इज ताल ज्या एककाद्वारे मोजला जातो त्यास मात्रा असे म्हणतात. म्हणजे मीडियम ऑफ काउंटिंगला मात्रा म्हणतात. उदाहरणार्थ जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल की वजन किलोमध्ये मोजलं जातं. तेल कशामध्ये मोजलं जातं? तेल लिटरमध्ये मोजलं जातं. भूकंप रिक्टर स्केलवर मोजला जातो. तसाच ताल ज्या एककाद्वारे मोजला जातो इट इज नोन ॲज अ मात्रा. उदाहरणार्थ 3 तालला 16 मात्रा आहेत. जसे घड्याळाला मध्ये मध्ये 1, 2, 3, 4 असे पॅटर्न्स असतात ना, तसेच 16 मध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे 10 दिन 10 त्याला आपण म्हणतो मात्रा. सेकंड डेफिनेशन इज ताल. संगीतामध्ये गायन वादनाची लांबी मोजण्याच्या साधनाला ताल असे म्हणतात. की ताल म्हणजे काय? कोणतीही गोष्टीची लांबी आपण कशी मोजतो, जशी स्केल असते ना आपल्याकडे, तसंच म्युझिकमध्ये टाइम कॅल्क्युलेशन कशामध्ये मोजतो आपण? तालामध्ये मोजतो. की कोणता ताल वाजवणार आहेस असं विचारतील तर 3 ताल म्हणजे किती मात्रा? झपताल म्हणजे किती मात्रा? करेक्ट. एकताल म्हणजे किती मात्रा? लगेच आपला कळतं. करेक्ट मयुरेश. की 12ची स्केल आहे, 16ची स्केल आहे, 10. तर संगीतामध्ये गायन वादनाची लांबी मोजण्याच्या साधनाला ताल असे म्हणतात. किंवा गायन वादन व नृत्य ज्यात समावलेले असतात त्याला ताल असे म्हणतात. ठीक आहे. थर्ड इज सम. समीची डेफिनेशन. तालाच्या पहिल्या मात्रेस सम असे म्हणतात. हे सोपं आहे. कोणत्याही तालाची, इकडे बघा सगळ्यांनी, कोणत्याही तालाची पहिली मात्रा ह्याला आपण सम असं म्हणतो. आणि सम लक्षात घ्या, नेहमी स्ट्रेस करायचा असतो. आता फक्त माझ्याकडे बघा, कोणी वाजवू नका. समजा 3 ताल आहे, प्लीज नीट ऐका जुन्या स्टुडंट्सनी पण, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. समजा 3 ताल आहे तर पहिला 10 हा टाळीवर खूप जोरात म्हटला आणि वाजवला जातो की 10, आणि मग हळू धिन धिन 10 10 धिन धिन 10 10 3 3 ता ता धिन धिन 10 सम 10. कळलं? तर काय केलं मी? समेचा जोरात मारला. द्रुतमध्ये पण तसंच की 10 धिन धिन 10 10 धिन धिन 10 10 3 3 10 धिन धिन 10. तर समेला स्ट्रेस करायचंय, कारण तिकडे लोकांना कळतं सम आली, असा वावाही आपण म्हणतो ना कलाकारांना मिळते, ती समेवर मिळते. तर कोणत्याही तालाची सम ही पहिल्या मात्रेवरच असते. फक्त एक अपवाद आहे, त्याची खाली पहिल्या मात्रेवर आहे. कोणता? करेक्ट. रूपकला सम आणि खाली पहिल्याच मात्रेवर आहे, पण ऍक्च्युली खालीनी सुरुवात होईल 3, तो एकच. मग पुढे आहे टाळी. तालाचे स्वरूप प्रदर्शित करण्यासाठी ज्या ठिकाणी हाताने टाळी वाजवली जाते त्यास टाळी किंवा भरी असे म्हणतात. की 10 धिन धिन 10 10. तर हा पॅटर्न जो आहे, जिकडे टाळी, जिकडे आपण थोडंसं स्ट्रेस करतो, खालीला अजिबातच स्ट्रेस नाही करत. की 10 धिन धिन 10 10 धिन धिन 10 असं नाही स्ट्रेस करत, अलगद म्हणतो. तर साधारणपणे टाळीला, समेला खूप स्ट्रेस करायचंय आणि बाकीच्या टाळ्यांना स्ट्रेस करायचंय पण कमी. कळलं? सगळ्याच टाळ्या जोरात नकोत आपल्याला. तर काल म्हणजे खाली असे पण म्हणतात. तालाचे स्वरूप प्रदर्शित करण्यासाठी टाळी न वाजवता केवळ हाताने इशारा केला जातो त्यास खाली असे म्हणतात. बेसिकली हे पुस्तक घेऊन डेफिनेशन्स बाय हार्ट करा. विभाग. आता प्रत्येक ताल इज डिवाइडेड इंटू पोर्शन्स. पूर्ण ताल, समजा 3 ताल येतो, तो अखंड असा 3 ताल नाहीये. 4 + 4 + 4 + 4 मात्रांचे 4 विभागामुळे 3 ताल होतो. की 10 धिन धिन. सो 1 2 3 4 पुढचा भाग 5 6 7 8 परत 4 9 10 11 12 आणि 13 14 15 16. झपतालचे विभाग 2 + 3 + 2 + 3 असे आहेत. सो धिन ना
धिन धिन ना, तीन ना धिन, म्हणजे 1 2 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 2 ची जोडी मग 3 ची जोडी एकत्र, परत 2 ची जोडी आणि 3 ची जोडी एकत्र. इट्स डिवाइडेड. दुगुण, जेव्हा एखाद्या ही सिंगल झाली, हा धिन धिन, म्हणजे एक टाळी किंवा एक ऍक्शन आणि एक शब्द म्हणजे सिंगल. जेव्हा एक टाळी आणि 2 शब्द म्हणतो म्हणजे दुगुण, की धा धिन धिन धा धा. हा, तर ऍक्शन एक करतोय पण 2 शब्द. ह्याचं सोपं उदाहरण म्हणजे समजा माझं नाव आहे वरुण दामले, ही सिंगल झाली कारण 2 शब्द 2 टाळ्या. दुगुण म्हणजे वरुण दामले, वरुण दामले, वरुण दामले, वरुण. कळलं? तर ह्याला दुगुण म्हणतात. बेसिकली पाठ करावा लागेल पण एक्सप्लेनेशन करण्याचा थोडा प्रयत्न आहे. आणि शेवटचं म्हणजे आवर्तन. कोणताही ताल पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रेपर्यंत वाजवण्याच्या किंवा म्हणण्याच्या क्रियेला आवर्तन असे म्हणतात. आवर्तन म्हणजे इंग्लिशमध्ये ह्याला टाइम सायकल म्हणतात. काय म्हणतात? टाइम सायकल. हा, हिरोची सायकल आणि अजून सायकलच्या ब्रँड सायकल अगरबत्ती. तर टाइम सायकल म्हणजे समजा सुरू झाला धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन, मग संपून परत धा धिन, तर ही दुसरी आवर्तन. परत धा धिन, तिसरं आवर्तन. हा, ते जे चक्र चालू आहे गोल, किंवा धी ना धी धी ना धी ना धी, दुसरं आवर्तन, परत धी ना धी धी ना, थांबायचं नसतं. लूप लूप, तर त्याला आवर्तन असे म्हणतो. एका पुस्तकामध्ये आपला जीवनचक्राला पण आवर्तनच म्हणलंय. जन्म होतो, लहान असतो, थोडे मोठे होतो, वयस्कर होतो, वृद्ध होतो, मग डेथ असते, मग परत लाईफ स्टार्ट्स. कळलं? इट्स अ चक्र. तर आवर्तन. तर हे फर्स्ट एक्झामचे डेफिनेशन्स होते. थँक्यू.